कापसासारखा मऊ लुसलुशीत व जाळीदार नाश्ता करण्यासाठी इथे मी 1 कप रेशनचे तांदूळ घेतले आहेत. तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ घातलेली आहे आणि पाव कप बिना सालीची उडदाची डाळ टाकायची. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 वेळा पाणी घालून डाळ व तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे. दोन वेळा पाणी टाकून डाळ व तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले. आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 6 ते 8 तास हे डाळ व तांदूळ भिजवून घ्यायचे. तर पूर्ण 8 तास डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. बघू शकता डाळ आणि तांदूळ दोन्ही मस्त असे भिजलेले आहेत. तर आता जे याच्यावरचं पाणी आहे ना, हे आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. हे पाणी फेकून द्यायचं नाही. तर डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे. हे पाणी वापरल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ना, ते छान असं फर्मंट होतं. म्हणून हे पाणी फेकून न देता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वेळ जेवढे बसतील तेवढे डाळ तांदूळ टाकायचे, हेच पाणी टाकायचं व छान बारीक असे हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने 2 बॅचमध्ये हे डाळ आणि तांदूळ इथे मी वाटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मिश्रण खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही आणि एकदम बारीकसर असं करून घेतलेलं आहे. एकदम बारीक असे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे म्हणजे आपला नाश्तासुद्धा मस्त मऊ लुसलुशीत होतो. झाकण ठेवून 12 तास हे मिश्रण फर्मंट करून घ्यायचं. तर उबदार ठिकाणी हे भांडं ठेवलेलं होतं आणि पूर्ण 12 तास हे मिश्रण फर्मंट करून घेतलेलं. तुम्ही बघू शकता मिश्रण छान फर्मंट झालेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, नाश्ता छान मऊ व्हावा यासाठी 1 पळी तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घातला आहे. सायट्रिक ॲसिडच्या ऐवजी तुम्ही हे डाळ तांदूळ वाटताना यामध्ये थोडंसं दही घातलं तरी चालेल. थोडासा खाण्याचा पिवळा रंग घातलेला आहे आणि ते सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. मिश्रण मला थोडंसं घट्टसर वाटत आहे, तर यामध्ये आपण थोडंसं पाणी आणखी घालून घेऊया. तर साधारण अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. मिश्रण खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही. तर बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण इथे मी करून घेतलेलं आहे. आता नाश्ता करण्यासाठी या ताटाला इथे मी तेल लावून घेतलं आहे. तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये आता हे मिश्रण ओतायचं आहे आणि हलकंसं हे ताट आपण टॅप करून घेऊया. आणि आता लगेचच नाश्ता वाफवायला ठेवायचा. नाश्ता वाफवण्यासाठी या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि आता यामध्ये हे जे मिश्रणाचं ताट आहे ते अगदी व्यवस्थित ठेवून द्यायचं. गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर एक 10 ते 12 मिनिटे हा नाश्ता शिजवून घ्यायचा किंवा वाफवून घ्यायचा. हाय फ्लेमवर पूर्ण 12 मिनिटे हा नाश्ता वाफवून घेतला. मधामध्ये गॅसची फ्लेमसुद्धा कमी केली नाही. तर बघू शकता मधामध्ये सुरी टाकून बघायची. सुरी स्वच्छ आली म्हणजे नाश्ता व्यवस्थित शिजला आहे. आता हा नाश्ता पूर्णपणे थंड झाला की कट करून घ्यायचा. आवडीच्या आकारानुसार तुम्ही हा ढोकळा कट करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता डाळ आणि तांदळाचा मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा इथे तयार आहे. बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत आणि मस्त स्पॉन्जी असा झाला आहे आणि छान जाळीदारसुद्धा झालेला आहे. या पद्धतीने केलेला डाळ तांदळाचा ढोकळा अजिबातही फेल होत नाही. तर आता त्याला तडका देण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल गरम करायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की थोडेसे पांढरे तीळ आपण यामध्ये घालणार आहोत. तीळ तडतडून झाले की यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि लांबसर कापून घेतलेल्या 3 ते 4 हिरवी मिरची. हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची. मिरची छान अशी परतून झाली की आता यामध्ये कट करून घेतलेला ढोकळा टाकायचा आहे आणि ढोकळा या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि आता सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि बघू शकता मस्त खमंग फोडणीमध्ये हा ढोकळा मिक्स करून घेतला. हा ढोकळा करायलासुद्धा खूप सोपा आहे. अजिबातही फेल होत नाही. खाताना घशामध्ये अडकतसुद्धा नाही आणि मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार होतो. हा ढोकळा तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता. हा ढोकळा तुम्ही एक वेळ घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा.